खऱ्या अर्थाने आता एकटेपणा सुरू झालाय. प्रत्येक निर्णयाला साईड इफेक्ट असतात, पण पण माझा एकटेपणा हा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे आणि मला तो भोगावाच लागणार आहे. घरातले माझ्याशी नाही चांगले वागणार कदाचित, कारण त्यांना बसलेल्या धक्क्यातून सावरायला त्यांना वेळ लागणार आहे. आई, बाबा, काका, काकी, आजी, नानू मामा, मधू काका कोणी नसेल सोबत. असली तर कदाचित आत्या असेल आणि मानसी. ती एक होती जिच्याशी मी बोलू तरी शकायचो, मन मोकळं करू शकत होतो, आणि आता ती सुद्धा नसेल. आणि काय यावं, तिने खूप चांगला जोडीदार मिळालाय तिला. ती नसली तरी तिची आठवण आहे. विक्रांत, मानसी, तू इथे यावेळी? मी घरी सुद्धा गेले होते डबा घेऊन. तिथे कळलं तू नाहीयेस. म्हटलं मग इथे नाही तर अजून कुठे असणार. हे बघ, आता प्रश्न, मनातले विचार, गप्पा खूप झाल्या. आता पटकन खाऊन घे. मानसी, अशी कशी आहेस ग तू? तू अशा परिस्थितीत सुद्धा सगळ्यांचा विचार कशी करू शकतेस? ज्यांना आपण आपलं मानतो त्यांचा विचार करायला काळ वेळ लागत नाही विक्रांत. हो, पण अशा या परिस्थितीत मी माझं डोकं शांत ठेवलं इतकंच, आणि हे मी तुझ्याकडूनच शिकली. कारण हवालदिल होऊन काही होत नाही. त्यापेक्षा शांतपणे विचार केला तर सगळे प्रश्न सुटतील. हे कधी ना कधी होणार होतं हे आपल्याला माहिती होतं विक्रांत. हा धक्का घरच्यांसाठी आहे, आपल्यासाठी नाही. पण त्यांना तो धक्का बसलेला बघून तुझी ही अवस्था होईल हे कुठेतरी जाणवलं होतं मला, म्हणून आले मी. घे, सुरू कर. विक्रांत, तू ठीक आहेस ना? केतकर, काही कळायला मार्ग नाहीये हो. काय झालंय म्हणजे? नाटेकर, याच्या आधी या दोघांना असं कधी पाहिलं नव्हतं. एक मात्र जाणवतंय. काय? की नक्की काहीतरी घडलंय, पण या आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कुणीच काय सांगत नाही. हो, पण असं कसं? आपण त्यांचे शेजारी आहोत ना. म्हणजे आपल्याला काहीतरी सांगितलं तर आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधून काढू. हो, मग नक्कीच. नाही, पण असं गप्पच राहायचं ठरवलं तर कसं चालेल? एक्सक्यूज मी, म्हणजे आपण देशपांडेंचे होणारे जावईच ना? हो, म्हणजे पण का बरं, काय झालं? काय नाही, तेच आम्ही म्हणतोय. काय झालं कळत नाही. म्हणजे आज बारसं होतं ना, मुद्दामून विचारायला गेलो होतो की नाव काय ठेवलं म्हणून, पण आजी आजोबा दोघंही बोलण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. म्हणजे काय झालंय, काय समजायचं आम्ही? नाही, असं कधी होत नाही हो, म्हणून. नाही, बरोबर आहे तुमचं, पण म्हणजे असं काही विशेष काही झालं नाही. म्हणजे आपापसातच असेल काहीतरी. आणि हो, बाळाचं नाव ईशा असं ठेवलंय. अरे, ईशा छान नाव आहे की. नाही, पण तुम्ही बघा जरा बोलून. म्हणजे नाही, काही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही शेजारी आहोत त्यांचे. हो, मी नाटेकर. नक्की विचारा आणि सांगा. बर, मी लागलं तर काही सांगेन. थँक्यू. नमस्कार.
आजोबा मानसी आहे? नाही नाही, मी फोन करतो तिला. नाही, ती उचलत नाही फोन. तुम्ही या ना, आत या ना. हो. तुम्ही जेवलात? नाही हो, भूकच नाहीये. असं म्हणून कसं चालेल? आजी आजोबा जे घडले आता ते डोक्यातून काढून टाका. तसं मानसी सगळं करून गेलीये. मग आता वाजलेत किती? उशीर झालाय. तुम्ही दोघांनी आता माझ्यासमोर जेवून घ्यायचं. मोनिका आणि बाळ, तिच्याविषयी काहीही विचारू नका. ती काय करत असेल हे विचारायला सुद्धा गेलो नाही आणि बघायला सुद्धा गेलो नाही. चार चौघात मान वर करून बघायची सोय राहिली नाही हिच्यामुळे. आजोबा आजोबा तुम्ही शांत व्हा. तुम्ही का स्वतःचं बीपी वाढवून घेताय? जे घडलंय त्याचा विचार करून फक्त तुम्हाला त्रास होईल. ते बदलणार आहे का? नाही ना. तुम्ही थांबा, मी आलोच. हे घ्या घ्या. आजी तुम्ही पण घ्या. घ्या घ्या. तुम्ही लाजवताय आम्हाला. जे घडलं त्यानंतर आम्हाला असं वाटलं की अहो, मी तुम्हाला आजी आजोबा म्हणतो ना. मग नाती तयार होण्यासाठी कुठलं निमित्त असायला लागतं का? नाही, ती तयार होतात. तुम्ही आता प्लीज झालेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका. तुम्ही शांतपणे जेवा. आजी तुम्ही घ्या. मी तोपर्यंत मानसीला फोन करतो. नाही, उचलत नाहीये ती फोन. गेलीये कुठे पण? डबे घेऊन गेली. तिकडे दळवींकडे सुद्धा कुणी जेवलं असेल असं वाटत नाही. हो, बर, तुम्ही सुरू करा बघू प्लीज. विक्रांत, विक्रांत, शांत हो. शांत. ये ये, बस बस इथे. शांत. काही नाही, इतक्या महिन्यांचं साचलेलं वाहून गेलं. हलकं वाटतंय? इकडे बघ. आत्ता तू जे रडलास ते शेवटचं. आता यापुढे रडायचं नाही, हरायचं नाही. उठ आणि घर सावर. त्या एका धक्क्याने घर कोलमडून गेलंय रे. प्रत्येकाला तुलाच आधार द्यायचा आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. ईशाला सांभाळायचंय, तिचा बेस्ट फादर व्हायचंय आणि ही जबाबदारी तू उत्तम पार पाडणार आहेस. बी पॉझिटिव्ह. आजी थोडं बोलू? काय बोलायचं?
खरं तर मला बोलायचं नाहीये, मला ऐकून घ्यायचं. तुझं काय बोलून झालं असेल तर तू निघून जा. आजी असं नको करूस. सगळं करून सवरून झालं आणि आता म्हणतोस असं नको करूस. तुला जे बोलायचं ते बोलून झालं असेल तर तू जा बाबा जा. आजी, अगं मी मुद्दाम काही नाही लपवलेलं. तुलाही माहितीये मी असं नाहीये, नव्हतो. मला आधीच माहितीये की तेव्हाचा विक्रांत असा नव्हता, पण आता तसा आहे, लपवणारा, खोटं बोलणारा. आजी, माणसाला परिस्थिती गप्प बसवते ना, तेव्हाच माणूस असं बोलतो. फसवलंय परिस्थितीने मला. आजी मी खोट्याचं स्पष्टीकरण द्यायला आलायस. मी खरं काय ते सांगायला आलोय आजी. खरं मला तुमच्यापासून कधीही काही लपवायचं नव्हतं, पण परिस्थितीत मी अडकत गेलो आजी. एकातनं दुसऱ्यातनं तिसऱ्यात असं करत करत मी अडकतच गेलो. आणि कुणाला त्रास देणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. उलट माझी इच्छा होती की कुणालाही त्रास होऊ नये, पण शेवटी सगळ्यांना त्रास झाला. सगळे दुखावले गेले. सगळ्यांचं माहित नाही, पण चूक झाली की शिक्षा करावी, गुन्हा झाल्यावर नाही. आजी मग कर ना शिक्षा. हीच तर चूक आहे ना बाबा. शिक्षा चूक झाल्यावर केली पाहिजे, गुन्हा झाल्यावर नाही. आजी तू प्लीज माझ्याकडे पाहून बोल, प्लीज. नाही, ही शिक्षा तुला नाही मला देते. तुझ्या हातून पहिली चूक झाली तेव्हा माफ केलं होतं मी तुला दसऱ्याला. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. लग्नाविषयी तू खोटं बोललास, मी विश्वास ठेवला, तरी देखील तू पुन्हा खोटं बोललास. आणि ही चूक होती माझी, म्हणून मला शिक्षा भोगू दे. आजी मी खरं सांगतोय, हे सगळं मी मुद्दाम नाही केलेलं. तुला काय वाटेल याच विचाराने मी गेले अनेक महिने अस्वस्थ आहे. माझ्या आयुष्यातला सहजपणा निघून गेलाय. काहीच नॉर्मल नाहीये माझ्यासाठी, आणि कदाचित आताही नसेल. गेले अनेक महिने मी हेच ओझं डोक्यावर घेऊन जगतोय. ही माझ्यासाठी शिक्षाच होती आजी. मग सांग, तेव्हाच का नाही खरं बोललास? आजी अगं, लग्नाच्या मांडवात मला जेव्हा कळलं की मोनिका प्रेग्नंट आहे, तेव्हा दोन्ही कुटुंबांचा विचार करून मी गप्प राहिलो. आणि मी जर तेव्हा सांगितलं असतं तर एका तरुण मुलीची मांडवात बेइज्जती झाली असती, आणि त्यातनं आपल्याला काय मिळालं असतं? तिचे आजी आजोबा त्या धक्क्यातून सावरू शकले नसते. मला आत्या म्हणाली सुद्धा की तू सगळं खरं सांगून टाक, पण मला त्या क्षणी ते योग्य नाही वाटलं. आणि हा निर्णय त्या क्षणी घेतलेला होता आजी. आणि मला जे कळलं होतं त्याचे डिटेल्स सुद्धा समजून घेणं गरजेचं होतं. दोन्ही कुटुंब, एक तरुण मुलगी आणि तिच्या पोटातलं निष्पाप बाळ, यांच्यासाठी मी खरं नाही सांगितलं. आणि जे काही होईल त्याची जबाबदारी स्वीकारून मी लग्न करायला तयार झालो. पण एक खरं लपवल्यामुळे मला आणखीन खोटं बोलावं लागलं, आणि मी त्यात अडकतच गेलो आजी.
आणि मोनिका नाटकं करत माझ्यावर कुरगुडी करतच राहील आणि हळूहळू मी खोट्याच्या दलदलीत फसत गेलो आजी. पण तुझे म्हणतेस ते बरोबर आहे आणि मला मान्य आहे. तू सगळं सांगितलंस ते बरोबर असेल सुद्धा, फक्त पराक्रम चुकला रे. हे सगळं नंतर सांगायच्या ऐवजी तेव्हाच सांगितलं असतं ना, कदाचित माफ करू शकले असते मी. म्हणजे त्याने माझी शिक्षा मला भोगू दे विक्रांत. यावर मी काय बोलू शकत नाही. आणि तुझं बोलून झालं असेल तर तू निघून जाऊ शकतोस. ताई, जेवलीस का? अरे वा, आलीस तू? दळवी घरातल्या सगळ्यांना नीट जेऊ खाऊ घातलंस ना? कसं जमतं ग तुला? ताई प्लीज, आता वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलत नाहीये मी, खरं तेच बोलतेय. का त्रास होतोय? अगं त्रास तुझा होतोय त्यांना. त्यात एकतर मी तुझी बहीण आहे आणि त्यांनी मला त्यांच्या घरातलं मानलं. त्यामुळे कर्तव्य म्हणून मला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतायत. पण कर्तव्य आणि जबाबदारी यातलं तुला काहीच कळणार नाही, कारण तुला फक्त अधिकार गाजवता येतो. त्यांनी तुला आपलं मानलंय. कोण म्हणून ग? कोण म्हणून काय? तुझी बहीण म्हणून. पण माझा तर आता त्या घराशी काही संबंध उरलेला नाहीये. काही वेळा ना आपण कुणाचे काय लागतो यामुळे त्यांच्याशी चांगलं वागायचं नसतं. त्या नात्या पलीकडेही बरंच काही असतं, पण ते तुला कळणार नाही. त्या नात्या पलीकडचं जे काही आहे ना, त्याच्यावर आक्षेप आहे माझा. मग हा तुझा आक्षेप तुझ्याकडेच ठेव, कारण मी आक्षेप घेण्यासारखं काहीही वागलेली नाहीये. पण तू मात्र कायम तसंच वागत आलीयस. कमाल वाटतंय ग मला. म्हणजे आजपर्यंत तू फक्त विक्रांतची बाजू घ्यायचीस, पण आता तर काय, दळवी कुटुंबाची वकील झालीयस. हवं तर तसं म्हण, कारण विक्रांत आणि दळवी या अत्यंत चांगल्या माणसांना तुझ्यामुळे त्रास झालाय. आणि जेवढं मी तुला ओळखते, एवढं झाल्यानंतर सुद्धा तू शांत बसणाऱ्यातली नाहीयेस. सांग मला, आता काय अजेंडा आहे तुझा पुढे सगळ्यांना त्रास देण्याचा? मानसी, जास्त बोलतीस तू. त्यापेक्षा लग्न कर आणि चुपचाप आपल्या सासरी निघून जा. मला कळतंय तू माझ्या लग्नासाठी धडपड का करतेस. तुला मी इथे नकोय ना? हो, मला तू अजिबात नकोयस इकडे. का माहितीये? कारण आजपर्यंत तू माझी बाजू कधी घेतली नाहीस ना, समजून घ्यायचा प्रयत्न केलास. पण दळवी आणि विक्रांतची बाजू मात्र मस्त मांडतेस ग. आणि यापुढेही मांडत राहील. किती दिवस? 1 महिना, 2 महिने? मला माझा अजेंडा विचारत होतीस ना, आता मी तुला विचारते, तुझा अजेंडा नेमका काय आहे? माझा तर काय आता त्या घराशी काहीच संबंध उरलेला नाहीये. पण तू जाणार आहेस ना बँगलोरला आपल्या सासरी? मग म्हणून सांगते मानसी, आधी स्वतःचा अजेंडा काय आहे ना ते नीट ठरव. कारण सलीलच्या आयुष्यात फक्त एकच अजेंडा आहे, आणि तो म्हणजे मानसीशी लग्न करणं. कळलं?